घरचं काम करण्यापेक्षा कुंभार सरांचा अभ्यास केला बार. करा सगळं पाणी भरून. एक सुद्धा भांड ठेवलं नाही पाणी भरायचं, तरी म्हणते वे झालं का भरून पाणी. हीच तर तुला समजलं नाही. आय अशी का बोलली ते. बघ बघ, पोरगी असून तिला समज आहे पण ती तुला नाही. होय होय, प्रत्येक आई बापाला पोरीच कौतिक वाटतंय पण पोराचं नाही. म्हणून तर आय अशी बोलले. रस्त्यासारखं टाइमपास करणार आणि शाळेला दांडी मारणार. अरे बोलण्यात एवढा वेळ घालवण्यापेक्षा जावा की उरकून शाळेत. आजपासून शाळेतच जात नसतोय बघा. शाळेत नाही जात तर मग जातो का बापासारखं कुठतर घरदार सोडून. मग काय जुनी पण सायकल घेऊन देत नाही. माझ्या वर्षी एका वायच लांब आहे. बाकीच्या मुलासनी का सायकलीच आहे का? ती बी जाते तिकडेच तरी शाळेत. महिनाभर कड काढ मग देते तुला जुनी पाणी एखादी सायकल घेऊन. नग तसं नको, मी जातो तसा शाळेत. हे बघ आजा, बाहेरचा माणूस येऊन बघत नाही आपण घरात काय खातो काय नाही. उंबऱ्याच्या बाहेर पडताना आपल्या अंगावर चांगला कपडा, डोक्याला त्याल, पायात पायतान बघून पारख करतो पुढचा माणूस. असं पण सुट्टीच्या दिवशी भागीला नेमकी माझ्यावर कामाला, तेवढेच 4 पैसे जास्त जमत्याल. अगं आय, सायकलीपेक्षा बालबाजारची फी महत्वाची आहे. उद्या आमच्या शाळेत बालबाजार आहे. ते काय असतं? ते काय असतं म्हणजे गावचा मोठा बाजार असतो ना, तसंच आमच्या शाळेत बालबाजार आहे. बरं असू द्या. एक जणाच्या कामाला गेलती, 4-5 दिवस भरल्यात बटाट लागण्यासाठी. त्या मालकाने दिलं पैसे की जावं तसंच घेऊन. बघू पुढच्या पुढं जावं उरकून लवकर शाळेत आता, नाहीतर सर तासभर बाहेर उभा करतेली. आम्ही जातो लवकर शाळेत, पण मला एक प्रश्न पडलाय. त्या वर्षी तर येतील का आपला अण्णा यात्रेला? बरोबर आहे बागीच. दरवर्षी नुसता फोटो दाखवून म्हणते हाच तुमचा बा. तुम्हाला शेवटचं सांगते, परत हा प्रश्न मला विचारायचा नाही. वेळ आल्यावर मी होऊन स्वतः सांगेन तुम्हाला. तोपर्यंत तुमचा अण्णा म्हणजे बा माझ्यातच बघायचा आहे. जा उरकून लवकर शाळेत, नाहीतर मास्तर तासभर उभा करण बाहेर. अरे गाना, अजून तू शाळेत गेला नाहीस होय? हे बघ गाना, मागच्या वर्षी गावातल्या शाळेत मार्क कमी पडली म्हणून तुला माळावरच्या शाळेत घातलाय. 3 गावच्या शाळेपेक्षा माळावरच्या शाळेत गाव मोठा म्हणून तुला घातलाय. हाटलात न कधी आता त्याचीच वाट बघत बसलोय. वाट बघायची काय गरज आहे? आपला आपण जायचं शाळेत उरकून. माळावरच्या मुख्याध्यापकांनी सांगितलंय पुढच्या त्या ड्रेस आणीन म्हणून. होय, पण सगळ्या मुलांसारखं आपण पण दिसलं पाहिजे ना एकसारखं. अरे असं मोबाईल मध्ये डोकं घालून बसल्यावर कुठून आणायचं पैसे? कसा आणायचा शाळेचा ड्रेस? आणि ओट पटकन जा शाळेत. गावाकडची शाळा तर केवढं चपट्या नकोस बाप्पाच्या मागं, आणि शाळा शिक. होय राजा, आज शाळेत जायला अर्धा तास लेट झाला नाही तर. हो होय ग बागी, आपला अण्णा कुठं असतो? आई नुसतं आपल्याला अण्णांचा फोटोच दाखवतो. होय राजा, आजपर्यंत अण्णाला फोटोतच बघितले, समोरासमोर एकदा पण नाही बघितलं. आणि मी तरी बघितलं तरी. होय ग बागी, या जगात आपले अण्णा असतील का ग? बावड्या. सॉरी बागी. अरे बावळाटा, उभ्या कानाच्या एका बाजूला चाल की. काका रस्ता तुझ्या बाचा आहे वे. ए माकडा, बावर जायची गरज नाही. आधीच त्या विषयामुळे टेन्शन मध्ये आहे. उठून बावड्या लागलं घर. एक तर तो मागून धक्का मारला, सायकल तू हातात आहे आमच्या हातात आहे. ए नरपाळ्या, कुठल्या शाळेत आहेस रे? माळावरच्या. अरे मग रस्त्यानं चालताना टेन्शन घेत रस्त्याच्या मधनं नसतं चालायचं. ती आम्हाला नाही, तुला समजलं पाहिजे रस्त्यानं सायकल कशी चालवायची ते. माझं आणि त्याचं चाललंय, त्याचं तुला काय करायचंय? माझा भाऊ आहे म्हणलं मी बोलणारच ना. आणि हो, तू जाऊ शकतोस, आम्हाला नाही कुणाशी वाद घालायचा. तुला रस्ता रिकामा आहे. तुला काय चूक आहे? नादाला लागू नको माझी. नादाला नाही लागलं तर आपला विषय कसा वाढणार? आणि आपला विषय नाही वाढला तर मी कोण आहे ती तुला कसं कळणार? होय, त्यांना राहू दे, मला सांग तू कोण आहेस ते. आता तुम्ही कोण, मी कोण आहे ते विचारणारे? त्यांच्या शाळेतील शिक्षण संस्थापकाची मुलगी ज्ञानदा. समजलं का माझा परिचय? आणि म्या
शिंदीचा गाण्या माळावरच्या शाळेचं न्यू ऍडमिशन समजला का? आपला परिचय. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते, नाही का? वा, छान. पहिल्यांदा कोणीतरी माझ्या कर्तृत्वाचा परिचय दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. मेंदूचा शॉर्ट सर्किट झाला ना राव. नावासारखीच आहे की ज्ञानदा. समजले ना? मग आता निघा, रस्त्यात माणसं गोळा व्हायच्या आधी. हो, पण उशीर झाल्यामुळे शिक्षा करतील सर. आधीच चक्कर येते त्याला. नाही शिक्षा होऊ देत दोघांना पण. चला शाळेत, परीक्षा जवळ आली. व्हेरी गुड मॉर्निंग. प्लीज सिट डाऊन. सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महत्त्वाची सूचना आहे, पुढच्या आठवड्यात सत्र 2ची परीक्षा सुरू होणार आहेत. मराठी विषयाची पुस्तके सर्वांनी बाहेर काढा. मराठी विषयाचा धडा आपण 16वा घेणार आहोत, चोच आणि चारा. त्याचे लेखक आहेत मकरंद जोशी. मकरंद जोशी यांचा परिचय आपण पाहणार आहोत. ते एकदम प्रसिद्ध लेखक, निसर्ग सहल संयोजक आहेत. त्यांची प्रवास एका प्रवासाचा आहे. केसरी भाऊ पाटील यांचे आत्मकथन 2 ध्रुवावर 2 पावले हे प्रसार वर्णन, घर श्रमिकांचं हा सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. आज दिनांक 8/3/2025 म्हणजेच आज काय असणार आहे रे? ओके, महिला दिन म्हणजे जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिन म्हणजे काय आहे? कोणाविषयी आहे? काय माहिती आहे तुम्हाला? सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. 1 तास संपून गेला. एवढे सगळेजण तुम्ही इतक्या उशीर कुठे होता? सॉरी मॅडम, आपल्या शाळेतील न्यू ॲडमिशन घेतलेल्या मुलांनी अजिंक्यच्या पाठीमागून सायकल धडकवली, त्याच्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला. म्हणजे कोण होता तो? नवीन ॲडमिशन घेतलेला तो गणेश. कोण आहे तो गणेश विद्यार्थी? उद्या त्याला पण घेऊन या ऑफिसमध्ये. आज प्रिन्सिपल सर नाहीत, उद्या आपण त्यांच्याशी ऑफिसमध्ये बोलूया. जा जागेवर जाऊन बसा. पुढे लक्ष द्या रे सर्वांनी. आठ मार्च जागतिक महिला दिन. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिलांविषयी आदर, आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये, जल्लोषात, आनंदाने साजरा केला जातो. आजही आपण या ठिकाणी जागतिक महिला दिन
आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक मगर सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विद्यालयाच्या वतीनं विनंती करतो। सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या विद्यालयातील एक विद्यार्थिनी भाग्यश्री ही जागतिक महिला दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येते। आदरणीय व्यासपीठ सादर प्रणव, आज मी तुम्हाला जागतिक महिला दिन यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे। आज दिनांक 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाची खरी ताकद आहे। प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या धैर्याने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने ती कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकते। आपल्या आयुष्यातील आई, पत्नी, मुलगी, बहीण, मैत्रीण किंवा सहकारी यांच्या योगदानाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे। त्यांच्या अथक परिश्रमाने, त्यागाने आणि प्रेमाने संपूर्ण समाज घडतो। महिला केवळ घराची जबाबदारी सांभाळत नाहीत, तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे। शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, राजकारण, व्यवसाय अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे। त्यांचे योगदान केवळ त्यांच्या कुटुंबापुरतेच मर्यादित नाही, तर त्यांनी संपूर्ण समाजाला आणि देशाला घडवण्याचे काम केले आहे। एवढे बोलून मी माझ्या भाषा थांबवते, पण जाता एवढे तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे, विश्व हे सारे वसावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयातील आदरणीय मुख्याध्यापक मगर सर अध्यक्ष म्हणून लाभले, त्याचबरोबर मंचावरील सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या, त्याचबरोबर हा कार्यक्रम अगदी शांततेनं तुम्ही ऐकून घेतला। या सगळ्यांचं विद्यालयाच्या वतीनं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो।